ॲटॉमिक मास युनिट असं म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. हा प्रॉब्लेम पण काल आम्ही सॉल्व्ह केला होता. या दोघांचं मल्टिप्लिकेशन अधिक या दोघांचं मल्टिप्लिकेशन अधिक या दोघांचं मल्टिप्लिकेशन. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 हे आयसोटोप आहेत कार्बनचे. आयसोटोप म्हणजे समस्थानिक. त्यांचे ॲटॉमिक नंबर सेम असतात पण ॲटॉमिक मास नंबर वेगळे असतात. मग ते किती प्रमाणामध्ये निसर्गामध्ये आहेत त्याच्याशी त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग त्याची ऍडिशन करायची. आणि मग काय आपल्याला काय मिळतं शेवटी, टोटल काय मिळतं इकडे, त्याचं टोटल मास ऑफ कार्बन कसं मिळतं, ह्याचं मल्टिप्लाय करून टोटल सगळ्यांचं मास किती आहे ते आपल्याला समजतं आयसोटोप्स धरून. ठीक आहे, तेच आपण आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये लिहितो. आता मॉलिक्युलर मास इथे आपल्याला आज सुरू करायचं आहे. तर मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द आयटम्स. आता तुम्हाला समजा CO2चं मॉलिक्युलर मास काढायला सांगितलंय, तर तुम्हाला काय करायला लागेल, कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास अधिक ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास. एका कार्बनचं ॲटॉमिक मास म्हणजे ॲटमचं वजन आहे 12, बरोबर. आपण धरलंय वरतीच कॅल्क्युलेट केलंय आपण टीने, याच्यामध्ये 12.0 काहीतरी आलंय. असंच ऑक्सिजनचं आहे 16, पण CO2 मध्ये 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे इंटू 2 आणि 16, 16 दुणे 32 अधिक 12 किती आलं, 44 युनिट. सिंपल ऍडिशन आहे, बरोबर. आता H2O पण तसंच काढलंय. हे तर आपल्या पुस्तकामध्ये 8वीला पण होतं, 18 युनिट होतं. हे 2 आणि हे 16, 16 आणि 2 झाले 18. C6H5Cl म्हणजे C6H5 क्लोराईड असा, C6H6 म्हणजे बेन्झिन ना, तर बेन्झो क्लोराईड असा हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तो पण ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. तर त्याचं आता आपल्याला काढायचंय कॅल्क्युलेशन. तर 6 कुठून आले, हे 6 त्याचे ॲटम, एकाचं वजन आहे 12 अधिक 5 कोण हायड्रोजन, एकाचं वजन आहे 1 आणि क्लोरीन एकच आहे त्याचं वजन आहे 35.5. ह्या सगळ्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन ऍडिशन केलं की तुमचं टोटल मॉलिक्युलर मास येतं 112.5 युनिट्स. असंच H2SO4चं सुद्धा काढलेलं आहे. हे खूप सोपं आहे आणि हा प्रश्न आला ना, डोळे बंद करून सॉल्व्ह करा, कारण याच्यावरून सोपं येण्यामध्ये काहीच नाहीये. वरचं कॅल्क्युलेशन पण एवढं सोपं नाही जितकं हे आहे, कारण सगळे आपल्या माहितीतले नंबर असतात, ते ॲटॉमिक नंबर आहेत, ॲटॉमिक मास नंबर आहेत छोटे छोटे. तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन पॉईंट असेल तरी करू शकता. आता फाइंड द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU अँड इन ग्रॅम्स. द मॉलिक्युलर मास ऑफ O2 इज इक्वल टू 2 × 16. मास ऑफ वन मॉलिक्यूल इज 32. मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ O2 हे असं काढून तुम्हाला काढता येतं. ठीक आहे, मास ऑफ वन मॉलिक्यूल तुम्हाला टोटल दिला असेल, त्यातलं एकाचे किती काढायचं असेल तर तुम्ही ते आरामात काढू शकता, बरोबर. मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU तुम्हाला ते AMU मध्ये काढायचंय आणि ग्रॅम मध्ये काढायचंय. आता तुम्हाला हे माहितीये की ऑक्सिजन म्हणजे O2 म्हणजे एक ऑक्सिजन म्हणजे 16, 16 दुणे झाले 32, हा झाला त्याचा मॉलिक्युलर मास. आता त्याचा मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ O2 हे आपण कसं काढणार, त्याचं ॲटॉमिक मास युनिटने त्याला मल्टिप्लाय करायचं, कारण ते आपल्याला मग ग्रॅम मध्ये येतं, बरोबर. ग्रॅम मध्ये काढण्याकरता ग्रॅमने मल्टिप्लाय करायचं. आपल्याला माहितीये ग्रॅम मध्ये ते वजन किती आहे, 1.66 × 10⁻24 ग्रॅम. हे तुमचं कॅल्क्युलेशन झालं की तुमचं उत्तर आलं. आता आहे फॉर्म्युला मास. सम सबस्टन्सेस सच एज सोडियम क्लोराइड डू नॉट कंटेन डिस्क्रीट मॉलिक्यूल ॲज द कॉन्स्टिट्युएंट युनिट. बघा, आता हे आपण वरती सगळे बघितले, हे होते कोव्हॅलेंट बॉन्ड वाले सगळे मॉलिक्युल्स. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय असतं, इलेक्ट्रॉन शेअरिंग होते, 2 ॲटम्सच्या मध्ये इलेक्ट्रॉन शेअर होतात आणि ते पक्के बॉन्ड होतात. पण दुसरे असतात आयनिक कंपाऊंड. आयनिक कंपाऊंड मध्ये काय असतं, आयन्स बनतात, Na+Cl-. हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकत्र आलेले असतात, प्लस मायनस एकत्र येतात ना. मग या आयनिक कंपाऊंड मध्ये स्वतःचा फॉर्म्युला नाहीये, कारण काय, ते प्लस मायनस अट्रॅक्शनने जवळ आलेले आहेत. तर NaClचं क्रिस्टल, थांबा मी तुम्हाला दाखवते, आपण चेक करूया हाऊ इट लुक्स लाईक, मग तुम्हाला समजेल की मी काय सांगते. NaCl क्रिस्टल स्ट्रक्चर, म्हणजे ते कसं दिसतं हे तुम्हाला समजेल. चित्रामध्ये दिलंय बघा, हे असं स्ट्रक्चर NaClचं. ह्याच्यामध्ये जे Na आहेत बघा, इथे तुम्हाला मोठं दिसतंय का, ब्ल्यू बॉल रेड बॉल एकमेकांना जोडलेले आहेत, असं एक मोठं क्यूब आहे.
त्याच्यामध्ये जे लाल लाल डॉट आहेत ते सोडियम आहे, जे ब्ल्यू डॉट आहेत ते क्लोरीन आहेत. आता एका लाल बॉलच्या बाजूला निळा बॉल आहे, इकडे निळा बॉल आहे, इकडे निळा बॉल आहे. या निळ्या बॉलच्या बाजूला इकडे लाल बॉल आहे, इकडे लाल बॉल आहे आणि खाली पण लाल बॉल आहे. याचा अर्थ असा आहे की हे असे एकत्र क्यूब मध्ये असतात, कारण की ते क्रिस्टल लॅटिस असतं त्यांचं. क्रिस्टल लॅटिसचा अर्थ आहे की त्याचे ते क्रिस्टल्स असतात. क्रिस्टलला क्रिस्टल्स म्हणतात, मला माहित नाही मराठीत काय म्हणतात. सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे आयनिक कंपाऊंड आहेत, बघा तुम्हाला इथे हे ऍटम दिसत आहेत का, हे आयन्स आहेत. Na+ म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन दिला तर तो झाला कॅटायन, आणि Cl- याने इलेक्ट्रॉन घेतला तो झाला एनायन. तर Na+ Cl- हे एकत्र येणारच, कारण की ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत. Wherever there is a difference in charge, there is attraction, right? Plus minus always attract each other. So these two ions when attract with each other, they form an ionic bond in which there is complete give and take of electron and still there is a bond. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये ते शेअर करतात एकत्र, तुझं पण माझं पण. NaCl मध्ये इलेक्ट्रॉन Na देऊन टाकतो, Cl घेऊन टाकतो आणि ते एकमेकांच्या जवळ असतात. सो सांगायचा मुद्दा, हे आयनिक कंपाऊंड्स क्रिस्टल लॅटिस सारखे दिसतात आणि म्हणूनच ह्याचा एखादा पर्टिक्युलर फॉर्म्युला नाहीये. ह्याचं बॉन्डिंग त्याच्याबरोबर, त्याचं बॉन्डिंग याच्यावर असं नाहीये. दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणून आपण त्याला NaCl एवढंच म्हणतो. NaCl म्हणतो म्हणजे काय होतं, आता त्याच्या आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरला आताच बघितलं आपण, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला काय कळलं की कॅटायनिक आणि एनायनिक एंटिटीज फक्त एकमेकांना अट्रॅक्ट करून जवळ आलेल्या आहेत. तर आपण त्याचं नाव फक्त NaCl असं म्हणतो, कारण ते त्याच्या Na+ Cl- कॉम्बिनेशनचे, जेव्हा की त्याच्यामध्ये 6 ऍटम्स आजूबाजूला असतात. म्हणजे तुमचा एक Na आजूबाजूला 6 क्लोरीन आहेत आणि एका Clच्या बाजूला 6 सोडियम आहेत. म्हणजेच काय आहे, हे खूप मोठं स्ट्रक्चर आहे. मग ते Na6Cl6 असं आपण लिहित नाही, आपण ते NaCl असंच लिहितो. सॉरी. तर आता ह्याच्यामुळे आपण काय करतो, द फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. NaCl हाच त्या पदार्थाचा फॉर्म्युला आहे. Na6Cl6 असा हा फॉर्म्युला नाहीये, कळलं का. मग या NaCl ला आपण डायरेक्ट ऍड करतो, Na23Cl 35.5, आणि जे उत्तर आलं तर त्याचं आहे फॉर्म्युला मास. त्याच्या फॉर्म्युल्यामुळे आलेलं मास आहे, ते फॉर्म्युला मास आहे. हे कोव्हॅलंट बॉन्डच्या बाबतीत टेन्शन नाहीच आहे, त्यांचा फॉर्म्युला आणि त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे. पण आयनिक कंपाऊंड मध्ये फॉर्म्युला वेगळा असतो आणि स्ट्रक्चर वेगळं असतं, कारण ते काहीतरी वेगळ्याच फोर्सने एकत्र आलेले असतात. समजलं इथपर्यंत ही गोष्ट. आता बघा, आता मला जरा सांगा, मोल कन्सेप्ट आता आपण सुरू करणार आहे. एका डझन मध्ये, समजा मी म्हणलं मला 1 डझन केळी आणून द्या, तर 1 डझन केळीमध्ये किती केळी येतील? 12. 12 केळी. बरोबर. गिव्ह मी अ पेअर ऑफ पेन्सिल्स. पेअर मध्ये किती असतात? पेअर, PAIR, पेअर म्हणतात त्याला. जोडी पाव घेतो ना आपण, मिसळ घेतो तेव्हा एक जोडी पाव, त्याच्यात किती पाव असतात? एक जोडी म्हणजे 2 असतात ना. तसंच ग्रॉस हे एक युनिट आहे मेजरमेंटचं. 1 डझन मध्ये 12 केळी, तर 1 ग्रॉस मध्ये 12 डझन असं कॅल्क्युलेशन असतं. ठीक आहे. हे काय आहे, मी तुम्हाला इझिली म्हटलं मला 1 डझन वह्या आणून द्या, 1 डझन पेन आणून द्या. तुम्हाला माहिती आहे 1 डझन म्हणजे 12. डझन हे जे मेजरमेंट आहे हे 12 युनिटला मोजण्याचं आहे. पण मला जर तुम्हाला ऍटम्स, मॉलिक्युल्स, इलेक्ट्रॉन्स असं मोजायचं असेल तर मी तुम्हाला कसं सांगू? 1 ॲटॉमिक मास युनिट एवढे इलेक्ट्रॉन्स आहे ना? नाही ना, ते त्या ॲटमच्या माससाठी आहे. त्याला मोजायला काही कन्सेप्टच नाहीये. ते मोजण्यासाठीची जी कन्सेप्ट आहे तिचं नाव आहे मोल. तर मोल म्हणजे काय? 1 मोल इज द अमाउंट ऑफ अ सबस्टन्स that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. आता कार्बन 12 वरती होता ना, तोच कार्बन 12. 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. आता जर हे कॅल्क्युलेशन शांतीत समजून घ्या. बघा,
आणि हे का चाललंय ते पण समजून घ्या. बघा, एक्सप्रेसिंग लार्ज काउंट ऑफ ऑब्जेक्ट्स इज मेड इझी बाय युझिंग क्वांटिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. जसं की आपण म्हणालो की 1 डझन द्या, 1 क्विंटल द्या, किंवा 1 कट्टा गहू. हे आपले रोजचे वापरातले शब्द आहेत जे आपण आपल्या मार्केटमध्ये किंवा देता घेताना घेतो, बरोबर. तर ह्या शब्दांचा अर्थ काय होतो, आपलं बोलणं सोपं होतं. 1 गुंठा जमीन, बरोबर, किंवा काय बरं म्हणतात त्याला, 1 कट्टा गहू. एका कट्ट्यामध्ये किती गहू येतात सांगा बरं मला जरा तुम्ही. 50 किलो. बरोबर. 50 किलोचा कट्टा असतो, 30 किलोचा पण कट्टा असतो. तांदळाचा कट्टा 26 किलोचा असतो. म्हणजे तुम्ही काय घेता याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही किती किलो मोजताय, बरोबर. तर हे जे वजन आहे, 50 किलो गव्हाची गोणी द्या असं नाही म्हणत. 1 कट्टा गहू टाका. त्याला समजलं, मला समजलं, काम सोपं झालं ना. तेच आता 1 मोल ऑफ अ सबस्टन्स, म्हणजे एका मोल मध्ये किती असेल तो सबस्टन्स, हे आपल्याला काढायचंय. कारण आता आपण खूप छोट्या गोष्टी मोजतोय, व्हेरी व्हेरी स्मॉल, एवढ्या छोट्या की त्या आपल्याला दिसणार पण नाहीत कधीच, पण त्या मोजायच्या आहेत आपल्याला. तर एवढ्या मायक्रोस्कोपिक एंटिटीजला, जसं ऍटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन्स, यांना मोजण्याकरता आपल्याला काहीतरी माप पाहिजे ना. ते माप आहे मोल, MOLE, मोल. मग आता 1 मोल ऑफ अ सबस्टन्स किती असेल? ह्या पूर्ण स्टोरीचा हिरो आहे कार्बन 12. कार्बन 12 ला तुम्ही घेऊनच सगळे कॅल्क्युलेशन करणार आहे. या कार्बन 12च्या 12 ग्रॅम मध्ये, 12 ग्रॅम का, कारण तो कार्बन 12 आहे, त्याचा नंबरच 12 आहे, 12. मग 12च लक्षात ठेवायचं. त्या 12 ग्रॅम मध्ये किती प्रमाणामध्ये पार्टिकल्स आहेत, ऍटम्स आहेत, तेवढेच पार्टिकल्स किंवा ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा इलेक्ट्रॉन्स किंवा आयन्स, काहीही म्हणा, 12 ग्रॅम कार्बन मध्ये जितके आहेत तितकेच कोणत्याही याच्यामध्ये 1 मोल मध्ये असतील. उदाहरण सांगते, आपल्या भाषेत बघूया. हे कार्बन बिर्बन तर लयच कठीण झाले. कसं आहे ऐका. बघा, आता माझ्याकडे आहे वजन काटा आणि मला करायचंय वजन. समजा मी त्या वजन काट्यावरती, हा वजन काटा आहे माझा, आणि इकडे एक आहे वजन जे आपण स्टँडर्ड ठेवतो ते, आणि इकडे आहे दुसरी पाटी ज्याच्यामध्ये मी दुसरं काही धान्य ठेवणार आहे ते. वेगळं वेगळं काढलंय मुद्दाम. आता बघा, समजा इथे मी ठेवलं आहे 50 किलो. 50 किलोचं वजन हे माझं स्टँडर्ड वजन आहे. स्टँडर्ड, जसं ते लोखंडाचं असतं ना वजन, एका बाजूला ठेवलेलं असतं वजन काट्यामध्ये, हे माझं स्टँडर्ड वजन आहे. हे मी हलवणार नाही. आता हे 50 किलो लिहूनच टाकते. 50 किलोचं वजन ठेवलंय मी इथे. आता मी तुम्हाला सांगेन 1 कट्टा गहू, तर याच्यामध्ये मी काय टाकेन, 1 कट्टा गहू, त्याची गोणी मी टाकेन इकडे. झालं माझं वजन. याला बरोबर मॅच झालं की तो 1 कट्टा बरोबर बसला, बरोबर, म्हणजे हे करेक्ट आहे. झालं. आता दुसरं, मला आता त्याच्यामध्ये समजा 1 कट्टा ज्वारी घ्यायची आहे. तर 1 कट्टा ज्वारीमध्ये समजा 50 किलो आहेत, तर 50 किलो टाकले. झालं का वजन बरोबर? कमी असलं, कमी भरलं, तर मी काय करेन, त्याच्यामध्ये वाढवेन, बरोबर, आणि ते बॅलन्स करेन. बॅलन्स करण्याचा अर्थ काय आहे, त्याला सम प्रमाणात आणेन. हे 50 किलो असेल तर ते पण 50 किलोच पाहिजे ना मला. हे मोजणं म्हणजेच काय, बॅलन्सिंग आहे. आणि हेच काम आपण मोल कन्सेप्ट मध्ये कार्बनला दिलेलं आहे. आता कसं बघा, आता समजून घ्या. हे तुम्हाला आधी कळलंय ना. मी हे खोडून टाकते आता. हा, आता समजून घ्या. इथे मी ठेवणार आहे 12 ग्रॅम कार्बन. 12 ग्रॅम आहे, 120 नाही, 12 ग्रॅम कार्बन हे माझं स्टँडर्ड वजन आहे. ह्या 12 ग्रॅम कार्बनच्या वजना एवढं इथे ऍटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, प्रोटॉन्स असतील, न्यूट्रॉन्स असतील, कोणीही असेल, तर या वजनाला जेवढं मॅच होईल तेवढं वजन आहे 1 मोल. समजलं का मोल म्हणजे काय?
हो का नाही का परत सांगू? मॅम. येस मॅम. येस मॅम. पटपट बोलत जा रे. तुमच्यापेक्षा Yes, छोटी ma'am. छोटी मुलं पटकन बोलतात तर समजतं पुढे जायचंय का नाही. 12 ग्रॅम कार्बनचं जेवढं वजन आहे तेवढं वजन बॅलन्स करणारे इकडे जेवढे पार्टिकल आहेत ते आहेत 1 मोल. आता 1 मोल मध्ये किती पार्टिकल्स असतील? जेवढे 12 ग्रॅम कार्बन मध्ये आहेत तेवढे असतील. सोपं आहे की नाही? आता त्याचं कॅल्क्युलेशन बघायचं आपल्याला. इथपर्यंतची गोष्ट होती. आता त्याचं आलं कॅल्क्युलेशन. बघा, आता लेटेस्ट कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. आता आपल्याला शोधायचं काय आहे की या 12 ग्रॅम कार्बन मध्ये एकूण किती ॲटम्स आहेत? सोपं आहे. आपल्याला माहितीये की ग्रॅम मध्ये कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो? 1.99 इंटू 10⁻23. आता हे कुठून आलंय? मास ऑफ 1 कार्बन हे स्पेक्ट्रोमीटर वरती कॅल्क्युलेट केलेलं वजन आहे त्याचं. म्हणजे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे स्पेक्ट्रोमीटर, स्पेक्ट्रम, आणि त्याचं कॅल्क्युलेशन. ह्याच्यावरती आपल्याला एवढ्या छोट्या कणाचं वजन काढता येतं. त्यांनी शोधून काढले. ते आहे 1.992648. वरती जे होतं ते काय होतं मग? 1 पॉइंट काहीतरी वरती होतं ना. 1.66056. हे काय वजन आहे सांगा बरं मला. 1 पॉइंट इथे दिलंय ना आपल्याला 1.66056. हे अच्छा, हे 1 AMU ची व्हॅल्यू. सॉरी हा, AMU ची व्हॅल्यू आणि ते वजन वेगळं आहे. माय मिस्टेक, मला कन्फ्युजन झालं नंबरच्या व्हॅल्यू मध्ये. तर हे जे वजन आहे हे एका कार्बनचं वजन आहे 1.99 इंटू 10⁻23. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या नंबर मध्ये घोळ होणार नाही, जसं आता माझं झालं. मला पटकन तो नंबर तो 1.6 होता, विचार करते 1.9 कसा आला? कारण की हा स्पेक्ट्रोमीटरवरचा कार्बनच्या वजनाचा नंबर आहे आणि तो 1 ॲटॉमिक मास युनिटचा नंबर होता. तो नंबर वेगळा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय? नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. 1 ग्रॅम ऑफ कार्बन 12चं आपल्याला माहिती आहे एवढं वजन आहे, तर 12चं किती? ज्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करतो कसं केलं तर 12 ग्रॅम भागिले 1.99 असं केलं तर येतं आन्सर 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. आणि हाच आहे ॲव्होगॅड्रो नंबर. म्हणजेच वरती त्याने सांगितलं होतं ना आपल्याला की एक व्हॉल्यूम, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कोणत्या पण गॅसचा घ्या, सेम टेम्परेचर प्रेशरला, त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ ॲटम्स असतात. बरोबर. त्या ॲव्होगॅड्रोने जे सांगितलं होतं ते सेम नंबर ऑफ ॲटम्स किती मी तुम्हाला बोलले होते बघा, ते पुढे कनेक्ट होणार आहे. ते पार्टिकल्स हे आहेत 6.023 इंटू 10⁻23. म्हणजे 6.022 इंटू 10⁻23. माझ्या लक्षात राहण्याकरता मी याला 6.023 म्हणायचे मी जेव्हा 11वीला होते. म्हणजे हे 23 कारण 10⁻23 असं लक्षात राहतं. पण लक्षात ठेवताना हा 23 आहे तर हा 22 असं कॅल्क्युलेट करायचं. कळलं का? ह्याला म्हणतात मोल कन्सेप्ट आणि सिम्बॉल आहे MOL. ठीक आहे का? इथपर्यंत जरा तरी कळलंय का? द नंबर 6.022 इंटू 10⁻23 इज ऑल्सो नोन ॲज ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट इन दी ऑनर ऑफ ॲमेडो ॲव्होगॅड्रो. वरचा जो होता तो. तर SI सिस्टीम मध्ये मोल जे आहे ना आपलं वरती, त्याच्यामध्ये ही 7th बेस क्वांटिटी आहे. ते वरचं टेबल दिलं होतं ना त्याच्यामध्ये, ही बेसिक क्वांटिटी आहे. कारण तुम्ही मोल मध्ये सगळ्यात छोटे पार्टिकल्स मोजतात. ठीक आहे. आता याच्यावर बेस्ट प्रॉब्लेम्स पण आहेत मोल कन्सेप्टवर. समजून घ्या आणि तुम्ही सोडवून बघा. 1 मोल ऑफ ऑक्सिजन कंटेन्स एवढे, 1 मोल ऑफ वॉटर कंटेन्स एवढे, 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड कंटेन्स एवढे. 1 मोल तुम्ही फक्त इथे पदार्थ बदललेले आहेत, ऑक्सिजन, वॉटर किंवा NaCl. बघा पार्टिकल्स काउंट सेमच आहे, 1 2 3 सेम आहे की नाही? कारण की ते 1 मोल आहेत. तर 1 मोल मध्ये सेम नंबर ऑफ पार्टिकल्स येणार. तुम्ही कोणताही त्याच्यामध्ये कंपाऊंड एलिमेंट काही टाका. ठीक आहे. आता आहे मोलार मास. मोल कन्सेप्ट कळली. आता मोलार मास काय बघा. द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम्स इज कॉल्ड एज मोलार मास. हायलाइट करून टाका. वरती आपण मॉलिक्युलर मास कसं काढलं होतं की त्या मॉलिक्युल मध्ये असलेल्या सगळ्या ॲटमचं आपण ऍडिशन केलं. आता मोलार मास मध्ये काय? मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम्स. त्या सबस्टन्सचं एका मोलचं जे काही मास आहे त्याचं मोलार मास आहे. उदाहरणार्थ हायड्रोजन. अच्छा, द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्रॅम्स इज न्यूमेरिकली इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. कारण की तुमचं मोलार मास काय आहे
त्याच्यामध्ये असलेल्या सबस्टन्सचं वजन आहे, तेच त्याचं ऍटॉमिक मास नंबर आहे. बरोबर ना? हायड्रोजनचं वजन किती आहे? 1, तेच त्याचं मोलार मास आहे. कार्बनचं वजन किती आहे? 12, तेच त्याचं मोलार मास आहे. ऑक्सिजनचं 16, तेच त्याचं मोलार मास आहे. मग मोलार मास इज इक्वल टू ऍटॉमिक मास. बरोबर की नाही? सिमिलरली, molar mass of any substance existing in polyatomic molecule in grams is numerically equal to its molecular mass or formula mass. फॉर्म्युलाचं जे काही त्याचं मास असेल O2 32, हेच त्याचं झालं मोलार मास. H2O 18, हे त्याचं मोलार मास. NaCl 58.5, हेच त्याचं मोलार मास आहे. बरोबर की नाही? आता हे कशामध्ये आहे? ग्रॅम पर मोल मध्ये. मोलार मास ऑफ ऑक्सिजन ऍटम, आता यांनी काय केलंय इथे? कॅल्क्युलेशन केलंय. 6.022 इंटू 10⁻23 ऍटम पर मोल इंटू 16 युनिट्स पर ऍटम इंटू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम पर युनिट. एवढं सगळं केल्यावरती उत्तर येतं 16. हे उत्तर 16 कसं आलं? डायरेक्ट आपण सांगितलं ऑक्सिजन 16, हे सगळं कॅल्क्युलेशन करून ते 16 येते. कसं काढले हे दाखवले आपल्याला तिकडे. आपण डायरेक्ट लिहू शकतो. आता कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. हा एक चांगला प्रकारे प्रश्नांचा तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला हे चांगले कळले असतील तर. बघा ह्याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला. आता काय करायचंय? तुम्हाला कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स, तुम्हाला मोल्स काढायचे आणि मॉलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम. तुम्हाला प्रश्नात त्यांनी ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. एवढा ग्राम युरिया तुमच्याकडे आहे, त्यातलं तुम्हाला काढायचं नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स. 2 गोष्टी काढायच्या आहेत. तर मॉलिक्युलर मास कसं काढतो आपण युरियाचं? त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर त्याच्यावरती आपण काय करणार? त्या सगळ्यांची ऍडिशन करणार. नायट्रोजनचं काय? N, एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ नायट्रोजन. NH2, कारण 2 N आहे ना, इकडे एक नायट्रोजन आहे, इकडे एक नायट्रोजन आहे. 4, 2 आणि 2 4, हायड्रोजनचे 4, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजन पण 1. या सगळ्यांची टोटल केली तर त्याचं युनिट येतं 60 युनिट. हे काय झालं? त्याचं मॉलिक्युलर मास. कशामध्ये? AMU मध्ये, म्हणजे डाल्टन मध्ये. आता मोलार मास ऑफ युरिया किती आलं? 60 ग्रॅम पर मोल. 1 ग्रॅम पर मोल आलं. आता नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे? मास ऑफ युरिया दिलेला डिवायडेड बाय मोलार मास. मोलार मास किती? 60. 5.6 डिवायडेड बाय 60 केलं तर काय येतं? 0.0933. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढायचे? नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. एकदा वाचून हे येणार नाही, 4-5 वेळा सोडवावं लागेल. फॉर्मॅट समजला की तुम्हाला समजेल की काय केलंय. मी जे बोलते ते तुम्ही ऐकताय, पण ते तुम्ही जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत हे येणार नाही. हे तुम्ही असंच बघून 2दा सोडवा, मग तुम्हाला समजेल कशातनं काय केलंय, कशातनं काय केलंय, कशातनं काय केलंय. पॅटर्न आहे हा. असा प्रश्न खाली कुठे आला तरी पण असाच सोडवायचा आहे. ठीक आहे? एक्सरसाइज मध्ये असे प्रॉब्लेम आहेत. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. असं केल्यानंतर तुमचे नंबर ऑफ मोल्स किती आले? 0.0933 मोल. किती याच्यामध्ये? 5.6 ग्रॅम मध्ये. बरोबर. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ युरिया इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया किती आहेत ते? 5.618 इंटू 10⁻22 मॉलिक्युल्स. हे ठीक आहे? ठीक आहे, ऐकून घ्या आणि हे जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला हे समजेल. आता लास्ट पार्ट या धड्याचा जो आहे मोल्स अँड गॅसेस. ह्याच्यानंतर खाली काय आहे? एक्सरसाइजेस. बरोबर, योग्य वेळी आपलं आज संपेल. हा कन्सेप्ट आपला सगळा संपेल आणि धडाही संपेल. बघा, मोल्स अँड गॅसेस. मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट ॲज गॅसेस. खूप सारे सबस्टन्सेस आपल्या आजूबाजूला हवेतच खूप सारे टाइप्स ऑफ गॅसेस आहेत. इफ यू वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, we can do this more conveniently by measuring the volume rather than mass of the gas. बघा, गॅसचं मास मोजणं कठीण आहे कारण गॅस सगळीकडे पसरलेले असतात. तर त्याचा व्हॉल्यूम स्पेसमध्ये ते किती जागा ऑक्युपाय करतात हे शोधणं सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, ही जी रूम आहे ज्याच्यामध्ये मी बसले किंवा अशी रूम ज्याच्यामध्ये समजा आपण सगळे एकत्र बसलोय, तर त्या रूम मध्ये ऑक्सिजन किती?
आपण त्याचं वजन काढणं कठीण आहे, पण त्याचं व्हॉल्यूम काढणं सोपं आहे. एवढ्या व्हॉल्यूम मध्ये समजा एअरचं प्रपोर्शन ठरलेलं आहे की 30% हा गॅस, 20% तो गॅस, 3% हा गॅस ठरलेलं आहे ना. मग या खोलीमध्ये जितकी हवा आहे त्याच्यामध्ये त्याचं पर्सेंटेज किती हे काढणं सोपं जातं ना. म्हणजेच व्हॉल्यूम काढणं सोपं आहे त्याच्या वेटपेक्षा किंवा त्याच्या ग्रॅम्स मधल्या वजनापेक्षा. मग chemists have deduced from Avogadro law that 1 mole of any gas occupies a volume of 22.4 dm cube. आता जसं एका 1 मोल मध्ये किती नंबर आहे, Avogadro नंबर आहे. म्हणजे 1 मोल कोणत्याही गोष्टीचा तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात, Avogadro नंबर एवढे. ते किती आहेत, 6.22 × 10⁻23 एवढी संख्या आहे कोणत्याही पदार्थाची 1 मोल धरले तर. तसंच 1 मोल ऑफ एनी गॅस, गॅस तुम्ही व्हॉल्यूम मध्ये मोजताय तर 1 मोल गॅसला तुम्ही धरलं तर त्याचा व्हॉल्यूम आहे 22.4 dm क्यूब. ही पण व्हॅल्यू फिक्स्ड आहे आणि स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरची व्हॅल्यू आहे. तुम्ही टेम्परेचर बदललं, जास्त झालं, कमी झालं, बर्फाच्या ठिकाणी गेलात, ही व्हॅल्यू तशी राहणार नाहीये. पण जनरल स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अशा कंडिशनला हे व्हॉल्यूम 22.4 dm क्यूब एवढं असतं. द व्हॉल्यूम ऑफ 22.4 dm क्यूब ॲट STP इज नोन ॲज मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. त्या गॅसचा तो मोलार व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमचा अर्थ किती जागा तो ऑक्युपाय करतो ते. याच्यावरती पण प्रॉब्लेम आहेत आणि ते बरेच सोपे आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस is equal to volume of gas at STP divided by molar volume of gas. तर ह्या गणितातलं सगळ्यात चांगलं ह्याचा डिनॉमिनेटर फिक्स आहे, तो आहे 22.4. वरती तुमचा व्हॉल्यूम काही असेल तरी काही फरक पडत नाही, तुम्ही त्याचं डिव्हिजन करू शकता. Now IUPAC has recently changed the standard pressure to 1 bar. जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर होतं खाली, जे की आपल्याला मगाशी त्यांनी दाखवलं बघा, आपल्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर धरलं होतं, ते आता चेंज करून त्यांनी केलेलं आहे 1 बार एवढं प्रेशर. तर अंडर न्यू STP कंडिशन द मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस इज 22.7 लिटर पर मोल. ही करेक्टेड व्हॅल्यू आहे जी आपण आजकाल वापरतो, पण जनरली आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला जे फॉलो करायचे ते हेच आहे, फॉर्म्युला व्हॅल्यू. ठीक आहे, समजलं? असा इथे हा धडा संपतो. आता याचा प्रॉब्लेम, कॅल्क्युलेशन, ह्या सगळ्या गोष्टी या धड्यामध्ये काय काय महत्वाचं आहे. तुम्ही किती लोक जागे आहात जरा मला आधी बघू द्या. प्रथमेश, भावेश, सत्यजित, तुम्हाला समजलं का आपण या धड्यामध्ये काय काय बोललो? येस मॅम. मला माहितीये एकदा वाचून आणि एकदा ऐकून हे नाही समजत, एवढं सोपं नाहीच आहे. कशाकडे जास्त लक्ष द्यायचं, कुठून हा धडा आपल्याला कठीण आणि वेगळा आणि आता ह्याच्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही, करायलाच पाहिजे असं आहे, तर ते इथून सुरू होतं. इथून सगळी रिव्हिजन, ते तुम्हाला माहिती आहे सगळं काय त्याच्यामध्ये कठीण नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तुम्ही तुमच्या पुस्तकात स्टार करून घ्या. आताच महत्वाचं हे चित्र हे कधीच विसरू नका. ते तुम्हाला मदत करेल केल्विन मधून टेम्परेचर फॅरेनहाइट मधून डिग्री सेल्सिअस मध्ये कसं फिरवायचं ह्याच्याकरता लक्षात ठेवा ही गोष्ट. त्याच्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कोणते तरी 2 लॉ 3 लॉ तुम्हाला नक्की येणार. मी 11वीच्या परीक्षेचं म्हणते, याचे ऍप्लिकेशन तुम्हाला 12वी मध्ये कुठेतरी नक्की आहे. हे सगळे लॉ झाले की मग येतं सगळ्यात महत्वाचं मोल कन्सेप्ट. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी तुम्हाला ऑलरेडी 8वी मध्ये होती, त्याचं काही विशेष नाही, तुम्हाला ती ऑलरेडी माहिती. ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर मासेस ही पण एक नवी कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला सांगते, तर तुमच्या जिथून तुमचे लॉज सुरू होतात तिथून खरा धडा सुरू होतो. ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर मासेस मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन येतात, त्याच्यामुळे हा पार्ट अजिबात इग्नोर करायचा नाही. सुरुवातच इथून करायची, इथून गोष्टी एक एक करत लेवल कठीण होत जातात. पहिल्यांदा ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर मासचे कॅल्क्युलेशन चांगलं समजून घ्या आणि ते करा. ॲटॉमिक मासमध्ये त्याचं फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं ऍडिशन आहे. मॉलिक्युलर मासमध्ये प्रत्येक ॲटमच्या वजनाचे ऍडिशन आहे.
आणि ते ॲटॉमिक मास युनिटमध्ये ही व्हॅल्यू जे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्यू, या व्हॅल्यूज एक काम करायचं आता, एक वही करायची वेगळी केमिस्ट्रीची. जुनी वही केली तरी चालेल, तुम्ही नवीन वही करा, नवीन हे करा, असं काही नाही. आपल्याला प्रॅक्टिस करायची, पण एकाच ठिकाणी सगळं यायला पाहिजे. आता तुमच्या त्या वहीच्या एकदम शेवटची 2 पानं असतात ना, अशी आपण उघडतो ते एकदम लास्ट पेज, त्याच्या मागचं सेकंड लास्ट आणि त्याच्या इकडचं पेज, अशा याच्यामध्ये सगळ्या इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आत्ताच लिहून ठेवायचे. पहिल्या धड्याचे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज कोणते आहेत? 1 AMU इज इक्वल टू धिस नंबर लिहून ठेवा. हा नंबर डोक्यामध्ये पक्का बसला पाहिजे. कळलं का तुम्हाला? म्हणजे मी काय सांगते, हे आता रिसेंटली केलंय, त्याच्यामुळे हे तुमच्या वहीमध्ये करून ठेवायचं. मग प्रॉब्लेम, प्रत्येक टाईपचे प्रॉब्लेम पुस्तकामध्ये व्यवस्थित सोडवलेले आहेत, ते चांगले सॉल्व्ह करा. तुमच्याकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे का? सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे का तुमच्याकडे? तर तुम्हाला लागेल आता. शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे तुम्हाला सांगतील, घाई नाहीये, पण हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला ते कॅल्क्युलेटर मदत करतं. नाही तर मग तुम्हाला लॉग टेबलचा वापर, हळूहळू एक एक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता येतील, कॉम्प्लेक्स गोष्टी येतील. टेन्शन घेऊ नका. आपल्याला सध्या समजून घ्यायचंय काय काय लक्षात ठेवायचंय. तुम्हाला जर ती नीट, जेई अशा वगैरे परीक्षा द्यायची असेल ना, तर हे सगळे असं चुटकीसरशी लक्षात राहायला पाहिजे की हे सगळं काय चाललंय. एवढ्याशा मेंदूत सगळं फिट करायचंय. गाढव काम करायचं नाही, स्मार्ट वर्क करायचं. सगळे धडे नीट समजून घ्या. त्यातलं महत्वाचं काय काय त्याचे स्वतःचे पॉइंटर्स बनवा. तुमच्या खोलीमध्ये, कपाटामध्ये, कुठे कुठे ह्या सगळ्या गोष्टी टिक 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 करत जा, लिहित जा. ठीक आहे? ही पहिली गोष्ट जी तुम्ही तुमच्या मागच्या पानावर लिहिणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही तुमच्या मागच्या पानावर ऍज अ फॉर्म्युला लिहिणार ती आहे मोल कन्सेप्ट. 1 मोल इज इक्वल टू ही व्हॅल्यू 1 मोल. ठीक आहे? 1 मोल ऑफ एनिथिंग किती आहेत? एवढे. ही दुसरी व्हॅल्यू त्याच्यात लिहून घ्यायची आहे. मग पुढची महत्वाची गोष्ट, त्याच 1 मोलला आपण म्हणतो ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट. ठीक आहे? आता आपल्याला प्रत्येक प्रकारचे प्रॉब्लेम पुस्तकात दिलेले 2-2दा सोडवायचे आहेत. हा एक फॉर्म्युला आहे, हा तिसरा फॉर्म्युला, हा लिहून ठेवायचा. STP वाला कुठला? गॅस व्हॉल्यूमचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा तिसरा फॉर्म्युला, हा लक्षात ठेवायचा तुम्हाला. नंबर ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस डिवाइडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. हा फॉर्म्युला तुमच्या त्या पानावर मागच्या लिहून टाकायचा आहे. ठीक आहे? आणि हे सगळे सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम 2-2दा, तरी कमीत कमी 2-2दा सोडवायचे. बघून लिहायचे नाही नुसते गाढवासारखे, इकडे बघून तिकडे लिहा. सोडवायचे. कशात काय आले, कशात काय आले, कशात काय आले, हे स्वतः सोडवायचंय. नाही कळलं तर बघायचं. पहिल्यांदा तुम्हाला असंही नाही कळणार कशातनं काय आलंय, म्हणून ते बघून सोडवा. दुसऱ्यांदा कशामधनं काय आलंय, म्हणजे ऍटॉमिक मास मधनं मॉलिक्युलर मास आलंय, मॉलिक्युलर मासला घेऊन आणखीन काय आलंय, हे टप्पे आहेत त्याचे. ते टप्पे तिथे लिहून ठेवा. 1, 2, 3. ते तुमच्या पद्धतीने त्याचे नंबर टाका की ह्या प्रॉब्लेम मध्ये हे करायचं, या प्रॉब्लेम मध्ये हे करायचं, या प्रॉब्लेम मध्ये हे करायचं. सगळ्यात सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगते, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स आहेत. सगळ्यात सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. हे कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा. जे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं, जर असा हा प्रॉब्लेम असतो आणि असा प्रॉब्लेम आहे आपल्याला एक्सरसाइज मध्ये पण आहे, आयसोटोप्स असतील वेगवेगळे, तर त्यांचं टोटल ॲटॉमिक मास नंबर किती, म्हणजे त्याचं वजन किती, ह्याच्यासाठी आपण काय करतो, याचं गुणिले म्हणजे यांचं गुणिले अधिक यांचं गुणिले अधिक यांचं गुणिले. म्हणजे अशा प्रकारचा प्रॉब्लेम मला दिसला, टेबल दिसला, तर मला काय करायचंय, ह्या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार, हे माझ्या स्टेप्स आहेत. हे आता माझ्या डोक्यात पक्क बसले की असे प्रॉब्लेम असे सोडवायचे. समजलं? हे तुम्ही स्वतः करा, त्याच्याशिवाय तुम्हाला काहीही आणि कोणीही करू शकत नाही. ही तर सुरुवात आहे. केमिस्ट्री पहिल्या धड्यामध्येच तुम्हाला भरपूर गोष्टी अशा आल्या त्या नवीन आहे आणि कठीण. ह्याच्या विचित्र आणि कठीण प्रॉब्लेम तुम्ही 10वीत असताना फिजिक्सचे सोडवलेले आहेत, ग्रॅव्हिटेशनचे सोडवलेत ना? सोडवलेत की नाही? सांगा, का ऑप्शनला टाकले होते प्रॉब्लेम्स? तुम्ही असे मध्ये मध्ये झोपून जाता का रे?
पटकन प्रश्नाचं उत्तर द्यायचं, इतकं स्लो. मी तुम्हाला विचारलं 10वीच्या फिजिक्सचे जे धडे होते, ग्रॅव्हिटेशन, लाईट आणि काय काय होते, त्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवले आहेत ना 10वीत का? ऑप्शनला टाकले होते धडे ते. Yes, ma'am. हा, Yes, ma'am. सोडवलेत ना? मग पटकन बोला की. ते जे सोडवले असतील तर हे तुम्हाला कठीण जाणार नाहीत. कळलं का? आता हा आपला पहिला लेसन थिअरी सगळा संपला. प्रॉब्लेम तुम्ही तुमचे सॉल्व्ह करायचे आणि सेकंड लेसनला आपण पुढच्या वेळेला म्हणजे उद्या भेटणार आहे. तुम्ही हे सगळं तुमचं सॉल्व्ह करा. अडलं की तुम्हाला त्याच्यावरती खूप सारे ऑनलाईन पण तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर्स मिळतील, स्टेप्स कळतील कशा कशा केल्यात ते. आधी आपण सगळ्या त्यांची थिअरी समजून घेऊया. प्रॉब्लेम्स आपण बघू शकतो कसे करायचे ते, कारण की ते सॉल्व्ह करावे लागतात. ते इथे लिहिणं कठीण आहे. ते तुम्ही तुमचं सॉल्व्ह केलं ना की तुम्हाला आपोआप समजेल. आणि एकही प्रॉब्लेम दिलेल्या फॉर्मॅटच्या पलीकडचा नाहीये, ट्रस्ट मी. म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही हे करून बघा. वेळ घ्या आणि करा. सध्या तुमचं कॉलेज सुरू नाहीये, तो वेळ सगळा इकडे अर्धा तास तुम्ही टीव्ही बघताय ना, बाकीचा वेळ तुमच्याकडे अभ्यासाला आहेच, हो ना? बरोबर ना सत्यजित? सो तो वेळ इकडे वापरा आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. तर अशा पद्धतीने आपला पहिला धडा आज संपला. मला असं वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी कळला असेल. पुढचा धडा Yes, आपण ma'am. उद्या सुरू करू. तो बराच सोपा आहे. तो सगळा थिअरी आहे. त्या धड्यामध्ये काहीच टेन्शन नाहीये. पहिल्या धड्यामध्ये प्रॉब्लेम्स होते. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची टेक्निक आहे ती समजली की तुमचं काम सोपं आहे. दुसऱ्या धड्यामध्ये सगळी थिअरी आहे. थिअरीमध्ये सगळं लक्षात ठेवायचं असतं, मेमरायझेशन. ते सगळं आपण पुढच्या वेळेला उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे? थांबूया आपण आज. Yes, ma'am. Yes, ma'am. चलो, बाकी सगळे झोपलेत का जागे आहेत? भावेश, सोनावणे आणि सत्यजित थांबायचंय का अजून अभ्यास करायचा आहे? दुसऱ्या वेळेला सुरू करू का आत्ता लगेच? थांबायचं ना? ओके. खूप हेवी झालं असेल ते आजच्या दिवसाला. बस झालं. चला, चलो. थँक्यू संगीता मॅम, बाय प्रेमा मॅम, बाय मुलांनो. भेटू आपण उद्या. संगीता मैम रुके क्या हम?